पुनरुत्थान आणि परिवर्तन झाल्यानंतर संत नक्की कुठे जातात? हा एक असा प्रश्न आहे जो मला वाटतं अनेकांच्या मनात येतो. आपल्याला इतकं माहिती आहे की ते आकाशात उचलले जातात, पण तो आकाश म्हणजे नेमकं काय? ते फक्त निळं आकाश आहे की त्यामागे काहीतरी अधिक खोल अर्थ दडलेला आहे? आणि गंमत म्हणजे या प्रश्नाचं उत्तर शोधायला गेल्यावर गोष्टी अधिकच गुंतागुंतीच्या वाटू लागतात. कारण आज आपण ज्या स्रोतांचा अभ्यास करणार आहोत त्यात एका नाही तर 3 वेगवेगळ्या ठिकाणांचा उल्लेख आहे जिथे संतांना नेलं जाईल असं दिसतं. एक आहे आकाश, दुसरा आहे सियोन पर्वत आणि तिसरा आहे काचेचा समुद्र. बरोबर. आणि इथेच आजची आपली शोध मोहीम सुरू होते. आपल्याकडे 3 गूढ ठिकाणांचे उल्लेख आहेत जे वरवर पाहता एकमेकांपासून खूप वेगळे दिसतात. आजच्या चर्चेत आपण या तिन्ही सुगाव्यांना एकत्र जोडून अंतिम सत्य काय आहे याचा छडा लावणार आहोत. ही ठिकाणं खरंच वेगवेगळी आहेत की आपण एखाद्या एकाच स्वर्गीय दृश्याकडे 3 वेगवेगळ्या कॅमेरा अँगल्समधून पाहत आहोत आणि या सगळ्यामध्ये त्या 1,44,000 शिक्कामोर्तब झालेल्या लोकांचं गूढ काय आहे? चला तर मग या रहस्याचा उलगडा करूया. नक्कीच. आपण या कोड्याच्या प्रत्येक तुकड्याला काळजीपूर्वक तपासूया. सुरुवात करूया सर्वात परिचित आणि शक्तिशाली प्रतिमेपासून, आकाश. हो, थेस्सलनिकाकरांस पत्रामधली ही कल्पना ती अक्षरशः अंगावर काटा आणते. प्रभू स्वतः स्वर्गातून खाली येतील, रणशिंगाचा आवाज होईल आणि ख्रिस्तामध्ये मेलेले लोक पहिले उठतील. त्यानंतर जे जिवंत आहेत ते त्यांच्यासोबत ढगांमध्ये प्रभूला भेटण्यासाठी आकाशात उचलले जातील. हे एखाद्या महाकाव्यातील दृश्यासारखं वाटतं. अगदी. आणि या विश्लेषणात सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे या घटनेची वेळ. हे सगळं प्रभू येशूच्या पृथ्वीवर पूर्णपणे परत येण्याआधी घडतं. म्हणजे संत आकाशात प्रभूला भेटतात आणि त्याच वेळी पृथ्वीवर न्यायाचा एक कठीण काळ सुरू होतो, ज्याला स्रोतांमध्ये 7 पिढा म्हटलं आहे, म्हणजेच देवाच्या क्रोधाची एक मालिका. तर एका अर्थी हे उचलून घेणं म्हणजे येणाऱ्या संकटातून सुटका आहे. पण थांबा, मग हे आकाश म्हणजे एक प्रकारचं वेटिंग रूम आहे का, जिथे संत पृथ्वीवरच्या घडामोडी संपण्याची वाट पाहत बसतात? हे थोडं निष्क्रिय वाटतं. तुमचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. आणि नाही, हे केवळ एक प्रतीक्षागृह नाही. या माहितीवरून असं दिसतं की हे एक रेंदेव्ह्यू पॉइंट आहे, म्हणजे एकत्र जमण्याचं ठिकाण. इथे एक शक्यता वर्तवली आहे की हे उचलले गेलेले संत नंतर स्वर्गीय सैन्याचा भाग म्हणून प्रभू येशूंसोबत पृथ्वीवर परत येतात. म्हणजे ते फक्त वाचवले जात नाहीत, तर ते परत येणाऱ्या विजयी सैन्याचा एक अविभाज्य भाग बनतात. कोणाने तर आकाशात उचलून घेणे या कल्पनेला एक नवीनच ऊर्जा मिळते. आकाश हे केवळ एक ठिकाण नाही, तर एका मोठ्या विजयी योजनेचा सुरुवातीचा टप्पा आहे. अगदी बरोबर. ही एका भव्य पुनरागमनाची सुरुवात आहे. ठीक आहे, म्हणजे आकाश हे एका विजयी पुनरागमनासाठी जमण्याचं ठिकाण आहे हे स्पष्ट झालं. पण स्रोतांमध्ये एका दुसऱ्या दृश्याचाही उल्लेख आहे, जिथे काही विशिष्ट लोक एका पर्वतावर उभे दिसतात. या 2 चित्रांचा एकमेकांशी कसा संबंध लागतो? चला सियोन पर्वताच्या रहस्याकडे वळूया. प्रकटीकरणातले ते दृश्य खूप गूढ आहे. कोकरा म्हणजेच प्रभू येशू आणि त्याच्याबरोबर 1,44,000 लोक सियोन पर्वतावर उभे आहेत. हे 1,44,000 लोक कोण आहेत? हे काही विशेष लोकांचा एक्सक्लुझिव्ह क्लब आहे का? हा प्रश्न अनेक जण विचारतात. या विश्लेषणात त्यांच्या ओळखीबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांना मनुष्यांमधील प्रथम फळे असं म्हटलं आहे. प्रथम फळे याचा सोपा अर्थ काय? सोप्या भाषेत सांगायचं तर जसं एखादा शेतकरी आपल्या पहिल्या आणि सर्वोत्तम पिकाचा भाग देवाला अर्पण करतो, तसे हे लोक देवासाठी समर्पित केलेल्या मानवांचा पहिला आणि विशेष गट आहेत. त्यांना 2 साक्षीदार असंही संबोधलं गेलं आहे. याचा अर्थ ते त्या काळात देवाचे प्रमुख प्रतिनिधी म्हणून काम करतात. त्यांची निवड एका विशेष कार्यासाठी झालेली आहे. आणि त्यांचं शिक्कामोर्तब म्हणजे त्यांना सील केलं जातं, याचा काही विशेष अर्थ आहे का? हो, त्याच्या वेळेला खूप महत्त्व आहे. त्यांच्यावर शिक्कामोर्तब पृथ्वीवर मोठं संकट म्हणजे श्वापदाचं राज्य सुरू होण्यापूर्वी होतं. याचा अर्थ मोठ्या संकटाच्या काळाची सुरुवात होण्याआधीच या विशेष गटाची निवड आणि संरक्षण निश्चित झालेलं असतं. या माहितीनुसार 7वा शिक्का उघडण्यापूर्वीच हे शिक्कामोर्तब पूर्ण झालेलं असेल. आणि हा सियोन पर्वत म्हणजे जेरुसलेममधला तोच डोंगर आहे का, की याचाही काही प्रतिकात्मक अर्थ आहे? या विश्लेषणात असं म्हटलं आहे की केवळ एक भौगोलिक पर्वत नाही. बायबलमध्ये सियोन हा शब्द अनेकदा देवाच्या उपस्थितीचं,
त्याच्या सिंहासनाचं आणि त्याच्या राज्याचं केंद्र म्हणून वापरला जातो बरं का. ते परमपवित्र स्थान आणि नवीन येरुशलेमचं प्रतीक आहे. त्याचं खरं स्थान हे भौतिक जगात नसून देवदूतांच्या स्वर्गात आहे. त्यामुळे जेव्हा आपण 1,44,000 लोकांना सियोन पर्वतावर पाहतो, तेव्हा ते देवाच्या सिंहासनाजवळ, त्याच्या अगदी जवळ उभे आहेत असं चित्र उभं राहतं. पण इथे एक मोठा गोंधळ निर्माण होतो. जर सियोन पर्वतावर फक्त 1,44,000 लोक दिसतात, तर याचा अर्थ असा घ्यायचा का की फक्त त्यांचंच पुनरुत्थान होतं? बाकीच्या हजारो हुतात्म्यांचं काय होतं? हे थोडं अन्यायकारक वाटतं. आणि हाच मुद्दा समजून घेणं खूप महत्वाचं आहे. नाही, याचा अर्थ असा नाही की फक्त त्यांचंच पुनरुत्थान झालंय. या स्रोतांमध्ये हे स्पष्ट केलं आहे की पहिल्या पुनरुत्थानामध्ये सर्व हुतात्म्यांचा समावेश होतो. सियोन पर्वतावर 1,44,000 लोकांचं दिसणं हे केवळ त्यांची विशेष भूमिका आणि त्यांचं महत्त्व स्पष्ट करण्यासाठी आहे. विचार करा, जसे एखाद्या सैन्याच्या विजयानंतर सेनापती आपल्या विशेष कमांडोंसोबत व्यासपीठावर उभा असतो. याचा अर्थ असा नाही की बाकीचं सैन्य जिंकलं नाही, पण त्या क्षणी त्या विशेष गटावर लक्ष केंद्रित केलेलं असतं. इथेही तसंच आहे. अच्छा, म्हणजे हे दृश्य त्या मोठ्या गटातील एका विशेष तुकडीवर स्पॉटलाईट टाकण्यासारखं आहे. हे स्पष्टीकरण महत्त्वाचं आहे, कारण त्यामुळे तो गोंधळ दूर होतो. ठीक आहे, तर आता आपल्याकडे 2 तुकडे आहेत. आकाशात जमणारं विजयी सैन्य आणि सियोन पर्वतावर उभी असलेली एक विशेष तुकडी. आता तिसऱ्या आणि कदाचित सर्वात काव्यात्मक प्रतिमेकडे वळूया, काचेचा समुद्र. हो, प्रगटीकरणामधली ही प्रतिमा, ती खरोखरच विलक्षण आहे. जे लोक श्वापदावर, त्याच्या मूर्तीवर आणि त्याच्या नावाच्या संख्येवर विजय मिळवतात, ते अग्निमिश्रित काचेच्या समुद्राजवळ उभे राहून देवाची वीणा वाजवत आहेत. ते मोशेचं आणि कोकराचं गीत गात आहेत. मोशेचं आणि कोकराचं गीत, हे संयोजन खूप रंजक आहे. हे लोक कोण आहेत? हे त्या 1,44,000 लोकांपेक्षा वेगळे आहेत का? या प्रतिमेचं विश्लेषण खूप सुंदर आहे. काचेच्या समुद्र म्हणजे काय हे आधी समजून घेऊ. या माहितीनुसार ते आकाशाच्या वर असलेल्या पाण्याचं प्रतीक आहे. ते देवाच्या पवित्र मंदिराला जगापासून वेगळं करणारी एक सीमा आहे आणि त्याची तुलना थेट इस्रायली लोकांनी पार केलेल्या लाल समुद्राशी केली आहे. लाल समुद्राशी तो संबंध कसा लागतो? सुटल्यावर त्यांनी काय केलं? त्यांनी मोशेच्या नेतृत्वाखाली विजयाचं गीत गायलं. त्याचप्रमाणे हे संत श्वापदाच्या म्हणजे सैतानाच्या राजवटीच्या गुलामगिरीतून सुटका मिळवतात. ते या प्रतिकात्मक समुद्राला पार करतात आणि विजयाचं गीत गातात. पण ते फक्त मोशेचं गीत गात नाहीत, तर कोकराचं गीतही गातात, कारण त्यांची सुटका केवळ भौतिक नाही तर आध्यात्मिक आहे, जी प्रभू येशूच्या बलिदानाने शक्य झाली. वाव! म्हणजे लाल समुद्रातून पार होणं हे एका मोठ्या आध्यात्मिक सुटकेचं फक्त एक चित्र होतं आणि हे संत त्या खऱ्या सुटकेचा अनुभव घेतायत. ही कल्पनाच किती विलक्षण आहे. मग सियोन पर्वतावरील 1,44,000 आणि या काचेच्या समुद्राजवळचे संत यांच्यात नक्की काय संबंध आहे? या स्रोतांमधील युक्तिवाद असा आहे की हे दोन्ही गट शेवटच्या आठवड्याच्या पहिल्या अर्ध्या काळातले हुतात्मे आहेत, पण त्यांच्या भूमिकेमध्ये फरक आहे. 1,44,000 लोकांची भूमिका संरक्षकांची आहे. ते 2 साक्षीदार म्हणून काम करतात आणि इतर संतांचं रक्षण करतात. तर काचेच्या समुद्राजवळ उभे असलेले विजयी संत हे तेच आहेत ज्यांचं या 1,44,000 लोकांनी संरक्षण केलं आहे. अरे वा, म्हणजे हे एका सैन्यासारखं आहे. काही विशेष सैनिक इतरांना संरक्षण देत आहेत, पण लढाई संपल्यावर सगळे विजयी म्हणून एकत्र उभे राहतात. एक गट संरक्षकांचा आणि दुसरा संरक्षित गटाचा. पण याचा अर्थ असा नाही की त्यांचं पुनरुत्थान वेगवेगळ्या वेळी होतं किंवा त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी नेलं जातं. अगदी बरोबर. या विश्लेषणाचा निष्कर्ष हाच आहे की हे दोन्ही गट एकाच वेळी पहिल्या पुनरुत्थानात उठतात आणि एकाच ठिकाणी उचलले जातात. ठीक आहे, आता माझ्या डोक्यात चित्र स्पष्ट होऊ लागलं आहे. पण तरीही एक प्रश्न आहे. आपण आकाश, सियोन पर्वत आणि काचेचा समुद्र याबद्दल बोललो. हे सगळे एकत्र कसे जोडायचं? माझ्या डोक्यात अजूनही 3 वेगळी ठिकाणं आहेत. आपण या कोड्याचे सगळे तुकडे कसे जोडणार? आणि आता आपण त्या युरेका क्षणापर्यंत पोहोचलो आहोत. काय होईल जर मी म्हटलं की ही 3 वेगवेगळी ठिकाणं नाहीच आहेत? विचार करा, समजा आपण ताजमहाल पाहत आहोत. कुणी म्हणेल मी त्या पांढऱ्या शुभ्र घुमटासमोर उभा आहे, दुसरा म्हणेल मी त्या सुंदर बागेत आहे आणि तिसरा म्हणेल मी यमुनेच्या काठावरून पाहतोय. ठिकाण एकच आहे, ताजमहाल, पण प्रत्येकाचा दृष्टिकोन, प्रत्येकाचं वर्णन वेगळं आहे.
एक मिनिट थांबा. म्हणजे आपण आकाश, सियोन पर्वत आणि काचेचा समुद्र या 3 वेगळ्या ठिकाणांबद्दल बोलतच नव्हतो. आपण एकाच स्वर्गीय दृश्याचे 3 वेगवेगळे कॅमेरा अँगल्स पाहत होतो. हे तर संपूर्ण चित्रच बदलून टाकणार आहे. अगदी बरोबर. या स्रोतांचा अंतिम निष्कर्ष हाच आहे की ही सर्व ठिकाणं मूलतः एकच आहेत, देवाच्या सिंहासनासमोर. जेव्हा प्रभू येशू आकाशात येतात तेव्हा तो आकाश हेच देवाच्या सिंहासनाचं स्थान बनतं, कारण जिथे राजा तिथेच त्याचं सिंहासन. आणि काचेचा समुद्र, तो तर प्रकटीकरणात स्पष्टपणे सिंहासनासमोर आहे असं वर्णन आहे. आणि सियोन पर्वत, जे तुम्ही म्हणालात की सिंहासनाचंच प्रतीक आहे, तेही तिथे असणार. वा, म्हणजे हे सगळं एकाच ठिकाणी घडत आहे. होय, ही वेगवेगळी वर्णनं त्या एकाच घटनेतील हुतात्म्यांची वेगवेगळी वैशिष्ट्ये आणि भूमिका स्पष्ट करण्यासाठी वापरली आहेत. आकाश हे प्रभूला भेटण्याचं ठिकाण दाखवतं. सियोन पर्वत हे 1,44,000 लोकांची विशेष भूमिका दाखवतं. आणि काचेचा समुद्र हा सर्वांच्या विजयाचं प्रतीक आहे. पण अंतिम सत्य हे आहे की सर्व हुतात्मे पहिल्या पुनरुत्थानात उठतात, सर्वजण आकाशात उचलले जातात आणि सर्वजण एकाच ठिकाणी म्हणजेच देवाच्या सिंहासनासमोर प्रभूला भेटतात. मग यावरून 1,44,000 लोकांबद्दलचा गैरसमजही दूर होतो. ते इतरांपेक्षा श्रेष्ठ आहेत असा याचा अर्थ नाही. बरोबर. याचा अर्थ असा नाही की त्यांना इतरांपेक्षा जास्त प्रतिफळ मिळेल. प्रत्येकाला त्यांच्या त्यागाप्रमाणे प्रतिफळ मिळेल. 1,44,000 लोकांची फक्त भूमिका वेगळी आहे. त्यांचं जॉब डिस्क्रिप्शन वेगळं आहे. त्यांना एक विशेष जबाबदारी दिली आहे. पण अंतिम ठिकाणी ते सर्व विजयी संत एकत्रच असतात. वाह, आजचा चर्चेने तर डोक्यात लख प्रकाश पडला. ज्या गोष्टी खूप गुंतागुंतीच्या आणि वेगवेगळ्या वाटत होत्या त्या आता एकाच सुंदर चित्राचे भाग वाटत आहेत. सारांश असा की पुनरुत्थित झालेले संत आकाश, सियोन पर्वत किंवा काचेचा समुद्र यापैकी कोणत्याही नावाने ओळखल्या जाणाऱ्या एकाच ठिकाणी उचलले जातात. आणि ते ठिकाण मूलतः देवाच्या सिंहासनासमोर आहे. ही घटना पृथ्वीवरील 7 पिढा सुरू होण्यापूर्वी घडते. आणि 1,44,000 आणि इतर विजयी संत यांच्या भूमिका वेगवेगळ्या असल्या तरी त्यांचं अंतिम ठिकाण एकच आहे. अगदी अचूक. तुम्ही या सगळ्या विश्लेषणाचा सार अगदी योग्य शब्दात मांडला आहे. ही चर्चा खरोखरच विलक्षण होती. नक्कीच. आणि जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जातो जो ह्याच माहितीवर आधारित आहे. आपण पाहिलं की वधू म्हणजेच हुतात्मे वराला म्हणजेच प्रभू येशूला आकाशात भेटते आणि नंतर त्याच्या सोबतच पृथ्वीवर परत येते. ते श्वापदाच्या सैन्याचा पराभव करतात आणि त्यानंतर विवाहाचा मोठा सोहळा होतो. हो, हा विजयी पुनरागमनाचा क्रम. तर विचार करण्यासारखा मुद्दा हा आहे की जर आकाशातील भेट हे अंतिम ध्येय नाही तर ते एका विजयी पुनरागमनासाठी एकत्र येण्याचं ठिकाण आहे, तर मग संतांची भूमिका केवळ जगातून वाचवली जाण्याची नाही तर जगाच्या अंतिम न्यायात आणि नवनिर्मितीत सक्रियपणे सहभागी होण्याची आहे. मग याचा आपल्यासाठी काय अर्थ असू शकतो? ही भूमिका फक्त भविष्यासाठी आहे की आजच्या जीवनातही आपण केवळ स्वतःच्या सुटकेचा विचार न करता एका मोठ्या लढाईचे सैन्य आहोत हे लक्षात ठेवायला हवं? हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे.